आज मका पिकासाठी, तूर पिकासाठी, कडधान्य पिकासाठी ड्रोन खरेदी अत्यंत गरजेचं आहे. आमच्या गावखेड्यात, गावभागामध्ये फवारा मारण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो. आपण ते प्रयोजन आमच्या पुढे आणलं नाही, विचारात घेतलं नाही. तुम्ही डायरेक्टच कसं काय म्हणलं ड्रोन खरेदीला? याच्यामध्ये सन 25-26 मधली ही योजना होती. या योजनेमध्ये आपण हा नियंत्रण मंजूर केला होता. तथापि त्यावेळेला माननीय तत्कालीन जंगम सर यांच्या संकल्पनेतून ही योजना आली होती की जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी यामध्ये एकच होतं की वैयक्तिक लाभार्थ्यांना लाभ मिळाला. आपण महिला सशक्तीकरणाचा विषय घेतला, त्या माध्यमातूनच महिलांना रोजगार मिळतो. ड्रोन हा भाड्याने दिला जातो. ड्रोन हा फक्त वैयक्तिक शेतीसाठी वापरला जात नाही. ड्रोन हा भाड्याने दिला जातो. पण याच्यामध्ये वैयक्तिक लाभासाठी ही योजना नव्हती. ते प्रभागासाठी, प्रभाग संघासाठी ही योजना. आपण महिला सशक्तीकरणासाठी हा शब्द वापरला साहेब. त्यामुळे ऍक्च्युली महिला सशक्तीकरण योजनेचं नाव दिलं होतं त्यावेळेला तत्कालीन योजनेमध्ये, आणि त्याचाच एक भाग म्हणून 30 लाख रुपयाचं अनुदान मंजूर केलं होतं. डाळिंबाचं पीक जास्त आहे, त्यासाठी शेणखतापासून स्लरी बनते, त्यासाठी बायोगॅस बनवला जातो. आणि सध्या याच्यापूर्वी काय होत होतं, जेडपी पंचायतच्या माध्यमातून 12,000 रुपये ते 13,000 रुपये अनुदान देऊन त्या ठिकाणी बायोगॅस संयंत्र प्रत्येक घरी बसवलं जात होतं. त्या एका कुटुंबात जरी 5 जनावर असली तर ते शेणापासून, ते कचऱ्यापासून गॅस पण तयार होत होता स्वयंपाकासाठी, आणि दुसरी स्लरी उत्तम दर्जाचं खत होत होतं. पण ह्या वर्षभरात बायोगॅस हा संकल्पनाच आपल्या ह्यातून बाजूला निघाली. याच्यावरती मला वाटतं आपण सगळ्यांनी विचार करावा. माझ्या गावामध्ये पुढच्या गटामध्ये अंगणवाड्या आहेत, बऱ्याच अंगणवाड्यांची दुरुस्ती करायची आहे, बऱ्याच अंगणवाड्यांचं किचन आहे त्याला दरवाजे नाही, बऱ्याच जणांची तक्रारी आलेली आहे. अंगणवाडी आपण किती देऊ शकतो, आणि जर एक ठिकाणी 100 रुपये एकच अंगणवाडी आहे, त्यासाठी मंजुरीसाठी पुढील प्रक्रिया काय असू शकते? तुम्ही सर्व अंगणवाडी किंवा काय आहे त्या संदर्भात तुम्ही माहिती. मतदारसंघामध्ये बरेचशा अंगणवाडीचे प्रस्ताव दिलेले, इमारती दुरुस्तीचे आहेत, लाईट नाही. मी ज्या गावामध्ये राहते त्या गावामध्ये पण अंगणवाडीची मीटिंग घ्यायची म्हणून सेविकांची, तर त्या गावातल्या सेविका एका मीटिंग मध्ये बसतील असा हॉलही नाही. याचेही प्रस्ताव दिलेले. त्वरित तेवढा हॉल म्हणजे समस्याची मीटिंगसाठी हॉलला मंजुरी द्यावी, कमीत कमी 2 हॉल तरी द्यावे. भोसरे गावामध्ये एक गाव आणि रोबडे गावामध्ये एक गाव. सुद्धा आपण त्या दिवशी चर्चा केली की नव्या अंगणवाड्यांना मान्यता मिळत नाही, आणि त्या मिळत नसताना शहरातल्या अंगणवाड्या कॅन्सल करायला आपण ग्रामीणमध्ये घेऊ शकतो याचा आपण विचार करतोय. त्याचवेळी जिल्ह्यातल्या बऱ्याचशा अंगणवाड्यांच्या इमारती, एकतर इमारत नाही, अंगणवाडी दुसरीकडे कुठे करते, किंवा अंगणवाडीच्या इमारतीची अवस्था काय वाईट. माझी विनंती की जिल्ह्यातल्या अशा सगळ्याच ठिकाणांचे प्रस्ताव घेण्यात यावे, आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यांमध्ये जिथे जिथे अंगणवाडीची संख्या भरपूर आहे, मुलांची संख्या भरपूर आहे, तिथे इमारती ताबडतोब मंजूर केल्या जाव्या. नसतील तर, आणि असतील आणि दुरावस्थेत असतील तर त्यांना दुरुस्तीसाठी लवकरात लवकर निधी. या ठिकाणी पेलोर येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये 29/11/1995 ला ते शाळा त्या ठिकाणी बांधकाम झाले. हे बांधकाम 3432 स्क्वेअर फूटचं आहे. 16,000 रुपयामध्ये ती बिल्डिंग 1ली ते 7वी पर्यंत वर्ग झाले आहे. आता सध्याची अवस्था मी इथं या ठिकाणी उपाध्यक्ष महोदयाला पाठवले फोटो. आता सध्या या ठिकाणी शाळा एक 8 दिवस गेली त्या ठिकाणी काय पडते त्या ठिकाणी अशी अवस्था आहे की त्या ठिकाणी जवळजवळ 200 ते 300 विद्यार्थी आहेत. मोहोळ तालुक्यातील सगळ्यात मोठं गाव हे पेनोर आहे. त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे की प्रस्ताव त्या ठिकाणी आपल्या गट विकास अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे. त्या ठिकाणी मार्च मध्ये या ठिकाणी प्रस्ताव पाठवलेला आहे. तर तात्काळ त्यावर आपण कारवाई करावी. आणि त्या ठिकाणी अतिशय महत्वाचा विषय आहे, सगळी त्यांनी कृषी कल्याण तयार झालेला आहे, जागा तिथं आहे, सगळी आहे, ती इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन बिल्डिंग त्या ठिकाणी तयार करण्यात यावी ही माझी विनंती आहे. कारण का तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जवळजवळ 1 नंबर शाळा, 2 नंबर शाळा, जवळजवळ 500 ते 600 विद्यार्थी या ठिकाणी आहेत. आपल्या जयंत गार्डन त्या ठिकाणी भेट देते आपल्या शाळा चालू झाल्या त्यावेळेस. अतिशय चांगली शाळा त्या ठिकाणी, सुंदर त्या ठिकाणी बाकीच्या वर्ग सगळं व्यवस्था आहे. परंतु हे 7 वर्ग तात्काळ त्या ठिकाणी पाडावे लागतील आणि नवीन शाळा बांधावं लागेल. अतिशय गांभीर्याने हा विषय घेण्यात यावा. कारण का आता सध्याची परिस्थिती तर अतिशय बिकट आहे. कधीही घात त्या ठिकाणी आता 5 वाजेपर्यंत उद्या परवा कधीही त्या ठिकाणी घात होईल. गांभीर्याने हा विषय घ्यावा ही माझी विनंती आहे. सगळ्या सभासदांसोबत किंवा आपल्या अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्या सभापतींसोबत एक मत मांडायचं की जे बिल्डिंग
25 वर्ष जुनं जे काही तुमचं डेडलाईन होती त्याच्यापेक्षा वर झालं असेल, ते अंगणवाडी असू दे, PHC असू दे, शाळा असू दे, किंवा जे काही जिल्हा परिषदचे बांधलेले जुने बांधकाम असतील त्याचं एक स्ट्रक्चरल ऑडिट करायला हवं. आणि त्याचं प्रत्येक आपल्या जिल्ह्यामध्ये खूप सारे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. आम्ही इंजिनिअरिंग कॉलेज चालवतो, गव्हर्नमेंट आहे, पॉलिटेक्निकल, आणि सगळ्याच आपल्या तालुक्यामध्ये आहे. त्यांच्यासोबत एक MOU झाला आणि युनिव्हर्सिटी सोबत MOU झाला तर चांगल्या रीतीने आपल्याला कमी रेटमध्ये एक ऑडिट करून मिळेल आणि त्याच्यावर आपल्याला लगेच काम करता येईल. मला ही अपेक्षा आहे की हे 3 महिना आपलं साधारण जनरल बॉडीला लागतं, तर 3 महिना इनफ टाइम आहे, इनफ पॉलिसीज आहेत, तर ते टार्गेट म्हणून कम्प्लीट करता येईल असं मी सगळ्या सभागृहाकडून आपल्याला एक विनंती व्यक्त करतो. त्या ठिकाणी म्हणजे नमूद करतो की मंगळवार मानशूर गाव आहे, डोके वस्तीचं गाव आहे. तिथं अतिशय वाईट अवस्था की विद्यार्थी संख्या जास्त आहे आणि एका रूम मध्ये मुलं सगळी बसतात आणि एक रूम पूर्णपणे म्हणजे स्लॅब पूर्ण रस्त्याचा खाली आलेला आहे आणि मुलं बघायला बसतात. शाळा पाऊस चालू असला की दप्तर घेऊन मुलं पळतात आणि एका रूम मध्ये 3 मुलं जातात. तर बाकीचं जागेचा वाद आहे. तर पुढे तिथं आपले आमदार साहेब आले होते, तहसीलदार साहेब आले होते, त्यांनी सगळ्यांनी विजिट केली. आमच्या शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई नाही, कोणतीही भेट नाही. तर मला एक विनंती करायची की तुम्हाला ती जेणेकरून अक्कलकोट सारखी घटना तिथे घडू नये आणि जर झालीच त्याला जबाबदार कोण होईल. अजून एक विनंती सर की आपल्या जिल्हा परिषदमध्ये आरटी समिती स्थापन झाली आहे का, जर झाली असेल तर मला एक विनंती करायची की जिल्हा परिषद शाळेच्या सर्वेसाठी किंवा त्यांच्या पटवाढीसाठी एखादी समितीचं स्थापन केली तर आम्ही प्रत्येक सदस्य एक वेगवेगळा विषय मांडतो. तर तो विषय मांडणं तिथपर्यंत तुमच्यापर्यंत प्रत्येक विषय घेऊन यायची गरज पडणार नाही. तर समिती स्थापन केली तर वेळच्या विषय प्रश्न मागील लागतील आणि प्रत्येक सदस्यांचा जेणेकरून 90% हा प्रश्न एकच आहे की शाळांची दुरावस्था, PSCची दुरावस्था. तर त्या संदर्भामध्ये मला एकच सांगायचं की अशी समिती स्थापन करावी जेणेकरून सर हे बाकीचे प्रश्न प्रत्येक जण उपस्थित न करता की त्याच्यावर सोल्युशन काही नाही. मुलांची संख्या वाढण्यासाठी छोटंसं गार्डन वगैरे असावं अशी विनंती आहे तुम्हाला. आणि त्या गणवेशासोबत खाऊ पण खाद्य पण काय देतं मुलांना, काय पडतं हे पण त्याच्यासाठी गरजेचं आहे. तर मुलांना चांगला आहार दिला, पोषक आहार दिला म्हणजे त्याच्यासाठी बुद्धिमत्ता वाढतं. ते एकाच रूम मध्ये बसतात, तिथंच खेळतात. त्यासाठी बाहेर ते गट संख्या वाढण्यासाठी गार्डन पण छोटंसं किंवा काहीतरी खेळायला अंगण वगैरे किंवा कुठलं ग्राउंड तर पाहिजे. त्यासाठी वाढण्यासाठी काहीतरी लक्ष द्यावी माझी विनंती असते. ते अक्कलकोट सगळं जिल्हा परिषद बदलत म्हणून गाव आहे. त्या गावातली जिल्हा परिषद शाळा सिलिंग पडलं ह्याच्यामध्ये तुम्ही काल स्टेटमेंट दिलाच आहे की साडी घालून पोरं झोका खेळते. ते खोटं स्टेटमेंट आहे. तुम्हाला कोणी सांगितलं त्याच्यात मी पूर्णपणे प्रूफ सेट सांगतो. मला पाठवा. बरोबर. आपण 11/5/2026 ला एक पत्र दिलं की ते शाळेला रिपेअरची गरज आहे. 11 मे 2026 ला पत्र दिलं की त्या शाळेला रिपेअरची गरज आहे म्हणून. 3 महिने झाले साहेब त्याला अजूनही त्याच्यावरती काम केलं गेले. अशा बहुतेक शाळा आहेत माझ्या जिल्हा परिषदेमध्ये जिथं रिपेअरीचं अतिशय अत्यावश्यक गरजेचं आहे. पण त्या गोष्टीला आता पण नजरअंदाज केलंय आणि आज जे सगळं गोंधळ व्हायला लागलो आणि जो आता पुढेही होणार आहे त्याचं कारणीभूत कोण असणार आहे साहेब? प्रशासन का तुम्ही? कारण 3दा फॉलोअप सुद्धा जर अधिकारी म्हणते निधी नाही म्हणते आजच्या ह्याच्यामध्ये तुम्ही 1,82 लाख निधी आहे म्हणता. मागील वर्षाची शिल्लक निधी 1,83 लाख 13,000 रुपये शिल्लक निधी आहे म्हणून याच्यात मेन्शन केले. मग हे 90 दिवस काय निधी नाही उत्तर देत होते मला. आज ही घटना घडली साहेब, उद्या दुसरी घटना झाली तर जिम्मेदार कोण होणार आहे? संबंधित ज्या अगोदर ठेकेदारांनी काम केलं त्यांच्यावरची ऍक्शन न घेता आपण तिथल्या शिक्षकावर ऍक्शन घेतलं पण असं मला करण्यात आलं. पण आमचं म्हणणं आहे की ज्या ठेकेदाराने आमचं काम केलं 6 महिन्यापूर्वी त्याच्यावरती पण ऍक्शन घेणं गरजेचं आहे. त्याच्यावरती 307 दाखल करायला पाहिजे आणि मग गट शिक्षण अधिकाऱ्यावरती आपल्याकडे जवळजवळ 30 ते 37% शिक्षक कमी आहेत आणि यांचं प्लॅनिंग होत नाही. सांगली जिल्ह्यामध्ये तिथल्या झेडपीने प्रयोग केलेला आहे की रिटायर्ड शिक्षक जे आहेत आपले झेडपीचे ते सगळे त्यांनी परत बोलवलेले आहेत. कमी पगारावर किंवा असं काहीतरी ठरवून त्यांनी बोलवले आणि त्यांची जी पगार आहे
ती आपल्या सेस फंडातून ते झेडपी करते. तर हे सोल्युशन आपल्याला वर्केबल होऊ शकतंय आणि जोपर्यंत आपल्या पोर्टलवरून नवीन शिक्षक आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हे ऍक्शन आपण घ्यावे अशी मला विनंती करायची आहे तुम्हाला. आणि हे होण्यासारखं आहे तर अर्जंटली याच्यावर ऍक्शन घ्यावी आपण. दुसऱ्या विषयावर शिक्षणाधिकारी महोदयांशी चर्चा झाली. तशा पद्धतीच्या सूचना संबंधित सगळ्या गोष्टींना दिलेल्या आहेत की माझे म्हणजे रिटायर्ड शिक्षक त्यांचा अहवाल घेतला जाईल 2 दिवसामध्ये. आणि आता पवित्र पोर्टलनुसार नवीन शिक्षण भरती प्रक्रिया शासनात राबवलेली आहे. 500 शिक्षकांची गरज आहे आपल्याला. एकूण 725 शिक्षकांची काही गरज आहे 80% मिनिमम 500 शिक्षक भरती जिल्हा परिषद कोल्हापुरात होती. परंतु तोपर्यंत तरी ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान होण्यासाठी जे असे काही रिटायर्ड शिक्षक आहेत त्यांची प्रस्ताव मागवण्याची प्रक्रिया ही याच्या अगोदर शिक्षणाधिकाऱ्यांची चर्चा तशा सूचनाखाली संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडे गेली. दुसरा डिजिटल शिक्षणाच्या सुविधांच्या अंतर्गत स्मार्ट टीव्ही कंपल्सरी द्यावा. म्हणजे मागणी येईलच असं नाही आहे. तर 100 पटाच्या शाळांची संख्या आपण मागून घेऊन स्मार्ट टीव्ही इम्प्लिमेंट करावा. पापडीला मी गेलो होतो तर तिथल्या एका 100 पटाच्या शाळेमध्ये स्मार्ट टीव्ही आणि त्याची साहित्य डिजिटल साहित्य सामग्री आणि तिथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचं सगळं ज्ञान येत होतं. त्याचा खूपच रिझल्ट चांगला आहे. तर ही पण गोष्ट खूप पॉझिटिव्हली घेऊन आपण याच्यावर ऍक्शन घ्यावी असं मला अध्यक्षांमध्ये ज्या जिल्हा परिषदच्या 292 विषय निघाला म्हणून अध्यक्ष साहेब नाही विषय निघाला प्रश्न एकच आहे. त्यामध्ये मी काय म्हणतोय ज्या स्ट्रक्चर ऑडिट झालेल्या आहे 292 शाळा आहेत त्याची पाठकाम करून नवीन निधी कधीपर्यंत उपलब्ध करून देत आहे. सगळेजण प्रश्न उपस्थित करतात की शाळा बघायला झाली की शाळा करते याची दुरुस्ती मागते. मी आपल्याकडे शाळेसाठी जागा मागते आणि आज विद्यार्थी म्हणजे शेळ्यांच्या पट्ट्यात शाळा करते. पाठपुरावा किती दिवस करायचा असतो त्याचं फॉलोअप किती घ्यायचा असतो 6 महिने तुम्हाला स्वतःला मी पत्र दिलं. तुम्ही आल्या तुमच्या अगोदर जंगम साहेब होते त्यांना पण दिलं होतं तुम्हाला पण दिलं. तुम्ही आल्यानंतर सभापती महोदय सातत्यानं कॉन्टॅक्ट करतोय. शिक्षणाधिकाऱ्यांना पण शिक्षणाधिकाऱ्यांना काही जास्त नाही कारण त्यांनी ज्या वेळेला मी फोन केला त्या वेळेला फॉलोअप घेतलाय. परंतु वास्तवामध्ये फॉलोअप घेणं सभापती महोदय तुमचं अध्यक्षांचं शिवसाहेबांचं काम आहे. खऱ्या अर्थानं जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आपली मिटिंग घ्यायला पाहिजे. 3 महिने झाले तुम्हाला मिटिंग घ्या म्हणतोय आणि जागा उपलब्ध करून द्या. तिथं आपली शासकीय सरकारी जागा आहे कुठल्या विभागाची जागा आहे तरी पण आज त्या ठिकाणी मला जागा उपलब्ध होत नाही. आज तुमचा गट शिक्षण अधिकारी तालुक्याचा आमच्या त्या शाळेवरती गेला ज्यावेळेला तुमचा या अक्टोबरची घटना घडली. आज तिथली वगैरे वस्ती जिथं शाळा भरती आहे त्याचा जर दाखवला तर ते पालका घरात भरती. विद्यार्थी किती शिकतात महत्वाचं नाही पण ते विद्यार्थी गरीबाचे आहे. जिल्हा परिषद शाळा गरीबाची आहे आणि गरीबाचे विद्यार्थी तिथं शिक्षण घेत असताना त्या शाळेला जर जागा उपलब्ध होत नसत गेली 20 वर्ष झाली या गोष्टीला पाठपुरावा करतोय. प्रत्येक सदस्य असत आमदार असतील त्यांनी आजपर्यंत या गोष्टीचा पाठपुरावा केला. एक शुल्लक गोष्ट आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला जागा उपलब्ध करून देणं होत नसेल तर किमान आता असा एक ठराव त्या ठिकाणी घ्या की तिथल्या खाजगी जागा घ्या भाड्याने घ्या तिथं शेड मारा तात्पुरत्या स्वरूपात. जोपर्यंत तुमच्याकडे जागा उपलब्ध होत नाही तुमची स्वतःची तोपर्यंत खाजगी जागेचं भाडं जिल्हा परिषदनं भरावं. आज मी तिला शेळ्यांच्या पट्ट्यात जरी भरत असलं तर शिक्षकांच्या पगारातून पैसे त्या ठिकाणी दिले जातात. ही गोष्ट आपल्याला कशी वाटते तेवढं तुम्ही सांगावं की शिक्षक स्वतःच्या नोकरीसाठी मग त्या ठिकाणी पैसे खिशातलं घालतोय. आज मी तिला त्या विद्यार्थ्यांची भाड्याच्या तत्वावर आणि 3 शाळेला जागा पाहिजे अशी नाही. का तर माझं गाव कुटवाडी शहानगर आणि जी शाळा आहे ती एकदम शहराच्या नजीक म्हणजे नजीकची शाळा आहे आणि तिथं खूप मोठा रेट आहे त्या जागेचा. माझी विनंती आहे की आपल्या ह्या जिल्हा परिषदेला की आपण खाजगी जागा म्हणजे खाजगी जागा भाड्याने घ्यावी त्याचं भाडं आपण जिल्हा परिषदेनं भरावं तिथं शेड मारावं आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये तिथले विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी
शाळेत शिकवायचं अशी प्रस्तावना करावी आणि तो तसा ठराव तुम्ही आज घेणार का? आणि माझ्या गावातलं ती पण शाळा 1919 आहे. त्या शाळेचं नाव दुरुस्तीचं प्रस्ताव तयार करायला सांगितलं मुख्याध्यापकाला, तर पंचायत समितीने त्यांनाच पत्र काढलं तुमच्यावर कारवाई का म्हणून. ते अवघड आहे. ते आता ऑलरेडी आणलं आहे पत्र, पंचायत समितीचं पत्र आणलेलं आहे त्या अधिकाऱ्यांनी दिले मुख्याध्यापकाला. 1919 शाळा आहे ते, आणि आलोलीची तर शाळा आता रस्ता रुंदीकरण केलं ना, वाहनाचे एकदम घासूनच रस्ता जातो. त्याचं आडिट करायला सांगितलं तर ते केलं नाही. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800.